UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। निकालाच्या 13 दिवसांनंतर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन। फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। शपथविधीपूर्वी शिंदेसाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन। अजित पवारांचा अनोखा विक्रम, 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी दादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, तर अजितदादांच्या पाठीवरही मारली कौतुकाची थाप। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यातील रुग्णाला 5 लाखांची मदत, निधीतून चंद्रकांत कुऱ्हाडे यांना अर्थसहाय्य, फडणवीसांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर पहिली सही। निकषात असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार, 2100 रुपये देणार, वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार। पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। सीएम असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं, आता DCM म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून काम करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण, नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा। विधान भवनात 7, 8, 9 डिसेंबरला विशेष अधिवेशन। विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होणार। शपथविधी संपताच मंत्रालयाच्या दालनातील नावाच्या पाट्या बदलल्या। फडणवीसांच्या पाटीवर मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजितदादांच्या पाटीवर उपमुख्यमंत्री असा उल्लेख। उद्धव ठाकरे, शरद पवार यांची शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती। फडणवीसांकडून पवार ठाकरेंना फोन केल्यानंतरही वैयक्तिक कारणास्तव गैरहजेरी। पुढील 5 वर्ष सरकारच्या चांगल्या उपक्रमांना पाठिंबा असेल। राज ठाकरेंकडून ट्विट करत महायुतीचं अभिनंदन, तर फडणवीसांना 2019ला संधी मिळायला हवी होती असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही निशाणा। TRP मध्ये TV9 मराठी सतत नंबर 1, 25 रेटिंगसह विधानसभा निकालाच्या दिवशी महाराष्ट्राची TV9 मराठीला पसंती। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।